हॅलो नमस्कार राम राम सगळ्यांना. तर नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मागचं बॅकग्राऊंड बघून तुम्हाला कळलंच असेल आम्ही कुठे आहोत. तर आम्ही आहोत शिवाजीनगर येथील ॲग्रिकल्चर ग्राउंडवरती, कारण आजपासून सुरू झालेली आहे आपली सर्वांची लाडकी आवडती अशी भीमथडी जत्रा. तर जर तुम्ही खाद्यप्रेमी असाल आणि तुम्हाला खादाडी करायला आवडत असेल तर भीमथडी जत्रा हे तुमच्यासाठी नेक्स्ट 5 दिवसात एक्सप्लोर करण्याचं ठिकाण आहे. कारण इथं सगळ्या प्रकारचं जेवण किंवा खायच्या वस्तू तुम्हाला भेटू शकतात. कोकणी असेल, खानदेशी असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ असतील, सगळ्या प्रकारचे खाण्याचे प्रकार इथं अवेलेबल आहे. व्हेज आहे, नॉन व्हेज आहे, स्वीट आहे, गोड आहे, प्रत्येक प्रकारचं म्हणजे महाराष्ट्राचं जे ऑथेंटिक फूड आहे त्यातले सगळे प्रकार तुम्ही इथे एक्सप्लोअर करू शकता. तर चला आपण हे एक्सप्लोअर करून बघूया की ह्या वर्षी ह्या जत्रेमध्ये काय काय खाण्यासाठी आहे. तर चला माझ्यासोबत. तर इथं आहे मसाला वांग, भाकरी, पिठलं भात आणि अशी बसण्याची अरेंजमेंट आहे. सर्व टेबल्स वगैरे पण आहेत आणि तुम्ही तिकडे खाली बसू शकता. बनते आहे गरमागरम कांदा भजी, बढिया फ्रेश. इथं ह्या ताईन त्या बघा मोदक बनवत आहेत, उकडीचे मोदक. आता सुरुवात केली त्यांनी, मस्त मोदक बनवायला घेतलेत त्यांनी आणि आता सुरुवात झालेली आहे. अरे बघा ह्या ताई बनवत आहेत. किती छान आणि किती फास्ट बनवतात बघा तुम्ही. तर इथं बनता आहेत आपल्या सगळ्यांचे फेवरेट अशी गोष्ट ते म्हणजे मोदक, तेही उकडीचे मोदक. बघा इथं मस्त यम यम थालीपीठ बनत आहे. तिकडे त्यांच्या प्लेटही रेडी होत आहे. तर इथं तुम्हाला थालीपीठमध्ये पण प्रकार भेटतील. भोपळ्याचे थालीपीठ, कांद्याचे थालीपीठ, काकडीचे थालीपीठ आणि कोथिंबिरीचे थालीपीठ. आहेत मस्त गरमागरम खानदेशी मांडे, त्यांना आपण पुरणपोळी देखील म्हणतो. कुठले तुम्ही? आम्ही जळगाव. जळगाव. जळगाव जळगाव. जळगाव. ह्या साईडला आहेत ते सगळे व्हेजिटेरियन स्टॉल्स आहेत आणि समोरच्या साईडला जे आहेत ते सगळे नॉन व्हेजिटेरियन स्टॉल्स आहेत. तर इथं तुम्हाला व्हेजमध्ये ह्या स्टॉलवरती भेटेल बघा पाटोळी रस्सा भाकरी, दही धपाटे, खमंग थालीपीठ, मेथी पालक धपाटे असे प्रकार भेटतील इथे. काय मेनू इथं एकदम मस्त. इथं भेटतो आपल्याला रगडा पापड आणि दही धपाटा, 2 प्रकार आहे त्यांच्याकडे. भेटते छान मासवडी साडी. मासवड्या बघा तुम्ही, मावशी ताट तयार करतायत आणि 220 हे बघा इथे थाळी बनवलेली आहे. तर हे बघा इथं छान मोदक बनवले. उकडून झालेत ते, हे की उकडायचे अजून? उकडायचे का? इथं मस्त मोदक बनवलेत मावशींनी आणि आता ते जाणार आहेत उकडण्यासाठी. इथं छान असे उकडीचे मोदक आपल्याला भेटतील. 40 रुपयाला एक मोदक आहे आणि त्यातही तुम्हाला फ्लेवर भेटतील. तर 2-3 फ्लेवरमध्ये यांच्याकडे उकडीचे मोदक आहेत. हा कोणता फ्लेवर आहे? मँगो तर हा मँगो आहे आणि चॉकलेट आहे. 40 रुपये एक पीस.
तर 40 रुपये एक पीस आहे आणि हे त्यांच्या स्टॉलचं नाव आहे शारदा महिला संघ गुरुकृपा महिला बचत गट. ह्यांचा हा स्टॉल आहे. तर इथे तुम्हाला फ्लेवरमध्ये मोदक भेटतील खायला. खापरवरच्या भांड्यांसोबत तव्यावरची पण पुरणपोळी तुम्हाला टेस्ट करायला भेटतील. इथं चालू आहे पुरणपोळी करायचं काम आणि पुरण बघा किती छान आहे. हाय, मी अंजली यादव, अंजली फूड फॉर यू मध्ये आहे. ओके. माझ्या पुरणपोळ्या फार छान असतात. औंध, बाणेर, माशांमधनं लोक फोन करून विचारतात यावर्षी तुम्ही स्टॉलला आहात का. अरे वा वा वा, छान. भीमथडी एक सगळे वाट बघतात माझ्या पुरणपोळी खायला. अदरवाईज मी स्विगी आणि ऑनलाईन आहे. अच्छा, स्विगीवरती आहात हां. तुम्ही. ओके. तर हे कॉम्प्लेट आहे औषधचं अंजली फूड्स. पहिलाच दिवस आहे आणि गर्दी तुम्ही बघू शकता आहात. अफाट गर्दी आहे पहिल्या दिवशी सुद्धा. तर भीमथडीची खरंच लोक खूप आतुरतेने वाट बघत असतात आणि भीमथडीमध्ये खूप मजा पण येते. तर गर्दी बघा. अच्छा, उंबर हंडी आणि पुड्याची वडी. ही पुड्याची वडी होता. ओके. खाऊन पहा, टेस्ट पण खूप छान लागते. आणि कशाची बनली आहे वडी? बेसन. त्याच्यावरती तीळ थोडीशी हे केली आहे, पसरली आहे. आणि हा एक युनिक अशी थाली. व्हेज स्टॉल सगळे संपलेत आणि इथून सुरू होत आहेत सर्व नॉनव्हेजचे स्टॉल्स. पहिलाच नॉनव्हेजचा स्टॉल आहे. तिथं आपल्याला चिकनचे वेगवेगळे प्रकार बघायला भेटत आहेत. चिकन मटन दोघं आहेत का? काय थाळी आहे आणि तुमच्याकडे? 350 रुपये मटन आणि चिकन? चिकन 300 रुपये सुक्का आहे, 250 रुपये ग्रेव्ही. भाकरी, ज्वारी, बाजरी, तांदळाच्या भाकरी सोबत भात येतो. तर चुलीवरचं नॉनव्हेज थाळी आहे इथं अवेलेबल. अशी थाळी आहे. तर इथं आहे खेकडा थाळी. तुम्ही खेकडा लवर असाल, खेकडा खायची खूप इच्छा असेल तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते भीमथडी जत्रेमध्ये. तसं लाईव्ह चिकन बनतं येतं. हे आहे चिकन रस्सा. क्वांटिटी तुम्ही आणि कलर बघा. फिश लवर असाल तर हा पण एक स्टॉल आहे तुमच्यासाठी. दोन प्रकारचे फिश आहेत तिथं अवेलेबल. पॉपलेट फ्राय होते. पॉपलेट कशी आहे थाळी? पॉपलेट कसं आहे? पॉकेट 311 आहे. ओके. आणि 400 रुपये. 400 रुपये. आणि सुरमई थाळी पॉकेट 350 रुपये. अच्छा. क्रिस्प आणि टेस्टी. तर इथं आहे मटका बिर्याणी. कोळशावरती मटक्यात ठेवून दम दिला जातोय. स्पेशल दम बिर्याणी. मातीच्या भांड्यातली चव काही वेगळीच असते. कांचन बिर्याणी हाऊस. त्याचप्रमाणे इथं आहे बिर्याणी. एक छान असा फिश स्टॉल भेटला आपल्याला. तर इथं आहे सगळ्या प्रकारचे फिश. बोंबील आहे, सुरमई आहे, कोळंबी आहे. कोळंबी थाळी कशी मावशी? 400 रुपये. आणि असं लाईव्ह तुम्ही फिश फ्राय तुमच्या समोर घेऊन देतो तुम्हाला. तुम्ही चिकन लवर असाल असे लेग पीस.
चिकन थाळी कशी मावशी? 300 रुपये. आणि हे काय मटक्यांवरती? अच्छा कवाची. अच्छा मटक्यांवरती. एक थाळी करा मटनची. सावजी स्टॉल आहे नागपुरी पद्धतीचा. हा सुरमईचा पीस बघा तुम्ही मोठा एकदम. कसं आहे सुरमईचा पीस? एक 250 रुपये. मस्त निवांत अशी खादाडी चालली इथं. एन्जॉय करतायत सगळे लोक, सगळ्या फॅमिलीज. हुरड्याचा सीझन येते तर इथं बनतोय हुरडा. Heartily welcome to all the visitors in Munkani Festival. Please be attention. खानदेशी स्टॉल आहे इथं. स्पेशल आंबाडीची भाजी शक्यतोवर भेटत नाही कुठेच. आणि भरीत आहे काकांच्या स्टॉलवरती. स्वामी समर्थ महिला बचत गट शिनावल रावेरचे आहेत. हे पण घ्या तुमच्या मोबाईलमध्ये. नक्कीच नक्कीच. हे काय चटणी का? शेंगदाणा चटणी. तर हे काकांचं कार्ड आहे, कॉन्टॅक्ट आहे इथं. दिरडा हे आहे मुगाचा दिरडा. ते आता आम्ही इथं खातोय खानदेशी पद्धतीचा. तर ह्या स्टॉलवरती घावन भेटलेत आपल्याला बघायला. तुम्ही घावन प्रेमी असाल तर इथं नक्कीच तुम्ही घावन खाऊ शकता. हिरे ना टेकमध्ये मच्छी. घे एक. तर मग भीमथडी जत्रेतील ही खादाडीची जत्रा पाहून मजा आली की नाही? खूप काही ऑप्शन्स आहेत. तुम्ही जर खवय्या आहे, तुम्हाला खायची खूप आवड आहे तर खूप काही आहे इथं. गोड धोड तिखट व्हेज नॉनव्हेज. तर अशी होती ह्या वर्षीची भीमथडी जत्रेमधील खादाडी. तुम्हाला ही खादाडी आवडली का? तुम्हाला कोणता पदार्थ किंवा कोणता स्टॉल आवडला कॉमेंटमध्ये सांगा. तर भेटूया असंच नवनवीन ब्लॉग घेऊन.